विधान परिषद निवडणुकीसाठी पाठिंबा दिलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मात्र अद्यापही पाठिंबा देण्यात आलेला नाहीये। उद्धव ठाकरे गटात जयंत पाटील यांना पाठिंबा देऊ नये असा एका गटाचा सूर असल्याचंही कळतंय। तर रायगड लोकसभेवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील एक गट नाराज असल्याचंही कळतंय। जयंत पाटील यांची रायगड लोकसभेसाठी मदत न झाल्यानं लोकसभेच्या उमेदवारांना अडचणी आल्या असं एका गटाचं म्हणणं आहे। 2 जुलैला विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। सागर, आपण पाहतोय शेकापचे जयंत पाटील यांना राष्ट्रवादीकडून सध्या पाठिंबा देण्यात आलाय, मात्र ठाकरे गटाकडून कोणताही पाठिंबा देण्यात आला नाहीये। नेमकं काय आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं? जिल्ह्यातून अनंत गीते हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवार होते, पण या मतदारसंघामध्ये हवं जेवढं सहकार्य मिळालं नाही अशा स्वरूपाची तक्रार अनंत गीते यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे। एका बाजूला शरद पवार हे शेकापचे जयंत पाटलांसाठी समर्थन देत आहेत, पण दुसरीकडे महाविकास आघाडीमधले पक्ष असणारे अगदी सागर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।